महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानंतर माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कोल्हापूर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी त्यांचे सुपुत्र तथा विधान परिषद सदस्य सतेज बंटी पाटील तसेच पाटील कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. शिक्षण, समाजसेवा, राजकारण आणि कृषी क्षेत्रात डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी केलेले योगदान अतुलनीय असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी नमूद केले. हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या या थोर व्यक्ती महत्वाच्या निधनाने सार्वजनिक तसेच शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि पाटील कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ विनुक्रमला.